गाईज आता आम्ही चाललेलो गणपती बोले तर आमची सगळी मंडळी बघा. भाऊ कृष्णा आहे, साची तर पप्पा आहे तिथं. ते इथं आम्ही भरलो गॅस भरायला. आमची सगळी मंडळी बघा. ही दीदी ए आय बोला नानी ही आव वर्तन अण्णा आमचा छोटासा बाबू. हाय कर कृष्णा आहे. कुठं चालला बाबू फिरायला. ती आमची तिकडे गाडी आहे, यांची गाडी तर बंद पडली. बाग अजून एक गाडी ती गेलेली आहे पुढं का माहित नाही. पाठी आहे कुठे आहेत. आता गॅस भरू ना निघू. अरे हा भाऊ पण आमचे आहे बघा. भाऊ आहे करा आमचा छोटूसा बाबू. तू आई बोल. एक गाडी मिसिंग आहे आमची. आमची यारी पण गाडी आलेली आहे. दुसऱ्या गाडीतले कडक मेंबर, टीम डायमंडचे मेंबर आणि ड्रायव्हर वडापाव खात आले. टीम डायमंड भाऊ पहिलीच आम्हाला मोठी पनोती लागलेली आहे. टायर आमचा पंक्चर झालेला आहे. तो पंक्चर काढून आम्ही आता इथे निघतोय. मोठा पंक्चर झाला आहे. पहिलीच पनोती. इथं आमचा रील शूट चालू आहे. सुरुवात झालेली आहे, त्याची प्रॅक्टिस चालू आहे. बिहाइंड द सीन्स आणि रील शूट करणार प्रणय. अशा प्रकारे प्रॅक्टिस चालू आहे यांची रीलची. आता आमचं पंक्चर पण काढून झालेलं आहे आणि पंक्चर निघालेलं आहे आमचं. तर आम्ही आता पुन्हा एकदा सर्वजण जातो आहे. आमचा दौरा आहे मालवण टू महाबळेश्वर. तर पंक्चर काढून झाल्यानंतर आमच्या प्रवासाला सुरुवात होती. आता आमच्या प्रवासामध्ये पनवेल टू मालवण, मालवण टू महाबळेश्वर. प्रथम आम्ही जाणार आहोत मार्लेश्वर मंदिरात. तर आता आम्ही आलेलो आहोत मार्लेश्वर मंदिराच्या परिसरात. मंदिराचा परिसर खूप सुंदर होता. जिकडे तिकडे झाडीच झाडी होती. मंदिरात दर्शनासाठी खूप गर्दी होती म्हणून आम्ही मंदिर परिसरात थोडा वेळ फिरत होतो. पण आतमध्ये जाण्यासाठी खरंच खूप गर्दी होती. आणि आतमध्ये जाण्यासाठी एक छोटीशी गुफा आहे, त्या व्यतिरिक्त दुसरी जागा नाही आहे. तर त्या गुफेमधून आम्ही आतमध्ये आलेलो आहोत दर्शनासाठी. समोरच खूप सुंदर मार्लेश्वराची पिंड आहे. तर आम्ही सर्वांनी तिथे दर्शन घेतलेलं आहे. तर आता आम्ही दर्शन घेतल्यानंतर सर्वजण खाली जात आहोत. खाली येताना जे पाहिलं ते खरंच निसर्गरम्य वातावरण पाहण्यासारखं होतं. पावसाचे दिवस होते. खूप सुंदर असं दृश्य होतं. तर डोंगर चढून खरं तर खूप दमछाक झालेली आहे सर्वांची. सर्वजण आम्ही आता खाली आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सर्वजण तहानलेले आहेत डोंगर चढून. तर एका स्टॉलवर सर्वजण पाणी पिण्यासाठी थांबलेले आहोत. साची अरे आम्ही मागे राहिलो, हळूहळू येत होतो. भाऊ आणि आईंचा माझ्यावर असलेला जीव. तर ज्या क्षणाची आम्ही सर्वजण वाट बघत होतो त्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. ते म्हणजे गणपतीपुळे देवस्थान. अर्थातच बऱ्याच वर्षांनी ही ट्रिप अरेंज झालेली. तर सर्वजण खूप खुश होते की आमची फॅमिली आहे. मंदिरामध्ये आता दर्शन घेण्यासाठी आम्ही पुढे जात आहोत. खरंच सर्वजण खूप खुश होते. आणि आमचे भाऊ, मोठे बाबा बघा सर्वांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. ताई, हे आमचे सुजित भाऊ, हे आमच्या सौ. तर आता आम्ही जातोय मंदिरात दर्शन घेण्यासाठी. दर्शन रांगेमध्ये आहोत. आतमध्ये फोन अलाव नाही आहे म्हणून इथेच बंद करतोय. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही सर्वजण आलेलो आहोत मंदिर परिसरामध्ये. मंदिराच्या मागच्या बाजूला पाहाल तुम्ही भला मोठा समुद्र आणि खूप प्रसन्न वाटते मंदिराच्या परिसरामध्ये. अर्थातच गणपती बाप्पाचं मंदिर आहे, प्रसन्नच वाटणार. आपोआप प्रसन्नता येते तिथे. आमचे फॅमिली मेंबर्स सर्व फोटोज काढत आहेत. खूप उत्साहात आहेत सर्वजण. आता आम्ही निघालेलो आहोत मंदिराच्या बाहेर.
आता आमचे फोटोज वगैरे काढून झालेले आहेत, तर इथून आम्ही प्रसाद घेऊन जाणार आहोत बाहेर. बघू शकाल तुम्ही सगळेजण खूप खुश आहेत. ताई, कृष्णा हाय. हाय. तर इथे चप्पल घेण्यासाठी खूप मोठा गोंधळ उडालेला आहे. कोणालाच कोणाची चप्पल सापडत नव्हती, त्यामुळे हा गोंधळ उडालेला आहे इथे. कृष्णा नाचतोय. चपलींचा भांडण चालू आहे इथं. यो यो प्रणय भाऊ. काल रात्री आमचं शूट करायचं राहून गेलं रूम शोधण्याच्या नादामध्ये, पण खरं तर खूप जास्त पाऊस झाला आहे आणि आता आम्ही निघालो कशेली बीचकडे. तुम्ही बघू शकता आमचे भाऊ गाडी चालवत आहेत, फॅमिली मेंबर्स तयारी करून सर्व गाडीत आहेत. आम्ही आत्ता जातोय कशेली बीचकडे. बघूया तिथे काय आहे. तर आत्ता आम्ही पोहोचलोय कशेली बीचवर. खरंच खूप सुंदर दृश्य आहे, खूप मोठा समुद्र आणि या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत आता. तर गाईज आता आम्ही आलो तिथं मस्तपैकी एक स्पॉटवर. तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. आमची गँग पण बघू शकता. तर ही बघा आमची कामाची माणसं नानी आणि अण्णा. ही आमची फॅमिली, सर्वजण फोटो काढतायत आणि कृष्णासाठी मॅगी रेडी आहे. भाऊ, ताई सर्वजण खूप जास्त एन्जॉय करतायत. तर आत्ता आम्ही जातोय कशेली बीच, जिथे खाली मेन स्पॉट आहे. पावसामुळे सर्वांना जाणं शक्य नाही. तुम्ही बघू शकाल आमची फॅमिलीवर आहे आणि आम्ही खाली जातोय. खूप मोठा समुद्र आहे. अचानक आलेल्या पावसाने आम्हाला तिथूनसुद्धा पळवून लावलेलं आहे आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे मालवणच्या दिशेने. आता मालवण येथे जाताना मध्येच आम्हाला कुणकेश्वरचं मंदिर लागणार आहे. तर तिथे बघूया कशा प्रकारे वातावरण आहे. तिथेही आम्हाला असाच पाऊस मिळतोय का बघूया. तर या ठिकाणी सुद्धा ऑलरेडी खूप जास्त पाऊस झालेला आहे. समुद्राला उधाण आलेलं आहे. तुम्ही बघू शकता मोठमोठ्या लाटा दिसत आहेत. आत्ता आम्ही पोहोचतोय कुणकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये. खरंच खूप सुंदर असं दृश्य आहे, पण भीती तेवढीच वाटते कारण की पाऊस खूप जास्त होतोय. विजा वगैरे चमकत आहेत. आता आम्ही आलोय मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर आमच्या मुलींना, महिलांना मंदिर प्रशासनाने थांबवलेलं आहे, पण त्यांनी सांगितलं पंचा घेऊनच आतमध्ये दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांचं म्हणणंसुद्धा योग्य आहे की तुम्ही योग्य प्रकारे वस्त्र परिधान करूनच दर्शनासाठी यायचं आहे. तर तुम्ही बघू शकाल पंचा घेऊन सर्वजण आतमध्ये जात आहेत. हे आमचे भाऊ दर्शन घेऊन आलेले आहेत बाहेर. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता समुद्राला कशा प्रकारे उधाण आलेलं आहे. पूर्ण पाणी मंदिराच्या जवळ लागलेलं आहे आणि हा मंदिर परिसर खूप सुंदर आहे, पण पावसाने परिस्थिती खूप भयावह करून ठेवली आहे. जेवढ्या जोर आणि विजा चमकत आहेत तुम्ही बघू शकता. तर विजा चमकत आहेत म्हणून आम्ही इथून निघून जात होतो तर सर्वजण. तर आत्ता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. इथे थोडा पाऊस थांबलेला म्हणून आम्ही सर्वजण इथे थांबलेलो आहोत आणि किनारपट्टीवर आता जाणार आहोत. त्यासाठी आमच्या सर्व गाड्या थांबलेल्या आहेत आणि यांच्या रील्स पण शूट करायच्या बाकी होत्या, त्यामुळे सर्वजण आम्ही आता समुद्रकिनारी जातो आहे. तर इथे आल्यानंतर यांची थोडीशी प्रॅक्टिस वगैरे होणार आहे. खूप सुंदर दृश्य आहे मागचं आणि आमचे भाऊ कृष्णा आहे. रील शूट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस लांबूनच दिसलेला आहे म्हणून आमची सर्वांची पळापळ चालू आहे. तर आता आम्ही सर्वजण आमच्या गाड्यांमध्ये जातोय पळून. सर्वांना प्रचंड भूक लागलेली आहे. आम्ही सर्वजण आता इथे थांबलेलो आहोत चायनीज खाण्यासाठी, कारण की आत्ता आम्ही असं ठरवलं आहे की मालवणच्या दिशेने न जाता डायरेक्ट आपण महाबळेश्वरला जाणार आहोत. तर हे आमचे भाऊ इकडे मुना, सुमित भाऊ टाइमपास खात आहेत, लॉलीपॉप खात आहेत. इकडे प्रणय, राज, पिपी, कृष्णा आहे. कृष्णा इकडं आणि लॉलीपॉप खायची निंजा टेक्निक बघा. इकडे आयन,
हे आमचं व्हेज डिपार्टमेंट आहे. या सर्वांना गुरुवार असल्याकारणाने उपवास होता, तर त्यांनी व्हेज चायनीजची ऑर्डर दिलेली आहे. सगळेजण वाट बघतायत. तर ही आमची महाबळेश्वरची सकाळ. सुजित भाऊ सर्वांसाठी नाश्ता बनवत आहे. सर्वजण तयार होत आहे. तिथे हिशोबाचं काहीतरी चालू आहे. आणि इथे आमची रागावलेली मंडळी, पीपी भाऊ, सचिनांना बाहेर फिरतायत. इकडे साक्षी. आतमध्ये आमची सिनियर मंडळी झोपलेली आहे. मोठे बाबा इथे दाढेचं औषध घेऊन झोपलेत. बाबा. आमचा हॉटेलचा परिसर. हॉटेल खूप सुंदर आहे. तर नाश्ता करून आम्ही सर्वजण निघालेलो आहोत ते एलिफंटा पॉईंटकडे. तर बघूया कोणकोणते पॉईंट्स आम्हाला पाहायला मिळत आहेत. महाबळेश्वर खरंच खूप सुंदर आहे. तर आता आम्ही एलिफंट पॉईंट्सवर आलेलो आहोत. तुम्ही बघू शकाल किती धुकं सगळीकडे पसरलेलं आहे. संपूर्ण डोंगर हे धुक्यांनी वेढलेलं आहे. तर आता आम्ही आलो एलिफंट पॉईंटला आणि इथून निघतोय. खूपच ऊन आहे. हाय गाइस, आ गए हम इधर. कौन सा पॉइंट? एलिफंट पॉईंट. बरीच गर्दी आहे, बघू शकता. तर एलिफंटा पॉईंटवर फोटोज वगैरे काढून आम्ही सर्वजण निघालेलो आहे पुन्हा एकदा वरच्या दिशेने. तर पॉईंट्स बघून झाल्यानंतर आम्ही इथून निघालो. तर तुम्ही बघू शकता रस्त्यावर प्रचंड असं धुकं आहे आणि समोरून येणारं वाहनसुद्धा दिसत नाही आहे. तर पॉईंट्स बघून झाल्यानंतर आम्ही सर्वजण आलो आहे जेवायला. तर आत्ता आम्ही अशी स्कीम ठेवलेली आहे की TTMM, ज्याचा त्याने खर्च करायचा, ज्याला आवडेल त्या पद्धतीने जेवण मागवायचं. यामध्ये कंपनीचा 1 रुपयासुद्धा असणार आहे. तर बघूया कोण कोण काय काय मागवतो आहे. भाऊ मेनू कार्ड उघडलेला आहे, अमित भाऊ. तर जेवण करून झाल्यानंतर आम्ही उशीर झाल्यामुळे आम्ही सर्वजण निघालो मार्केटच्या दिशेने. मार्केटमध्ये आम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे तर बघा तुम्ही. आता जाताना सुद्धा आम्हाला एवढं धुकं आहे की समोर काहीच दिसत नाही आहे, पण वातावरण एवढं भारी वाटतंय बघायला. तर आता आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहे. हलकासा पाऊस चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ आम्ही सर्वजण थांबलेलो आहे. इथून मार्केटची सुरुवात होते. बघूया आपल्याला मार्केटमध्ये काय काय पाहायला मिळतं आहे. आणि खूप जास्त पाऊस असल्यामुळे एवढी गर्दी नाही मार्केटमध्ये, पण जो तो आपल्या रूममध्ये आनंद घेतो आहे. तर अशा प्रकारे आमचा हा शेवटचा दिवस आहे. आता आम्ही इथून निघणार आहोत. कृष्णा मामासोबत खेळत आहे, बंदुकीने मामाला ठॉ करत आहे. सर्वजण बॅगा घेऊन आपापल्या गाडीमध्ये ठेवते. अशा प्रकारे आमचा हा शेवटचा दिवस परतीच्या दिशेने.